नमस्कार मराठी बांधवांनो. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याची गरज नव्हती, कारण लोकांना स्वतःचा रियालिटी चेक नको असतो. पण तरीही तुला नाही मला घाल कुत्र्याला अशी परिस्थिती झालेली आहे आज महाराष्ट्राची. आज परत मराठी भाषा धोक्यात आली आहे. मराठी माणसाला मागे केलं जात आहे आणि मुंबईला महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचा कट रचला जातोय अशी अफवा सुरू झाली आहे. पण हे सगळं खरंच होत आहे का याचा विचार नक्कीच मराठी माणसांनी केला पाहिजे. मागच्या वर्षीच अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला, तरीही वर्षभरात मराठी धोक्यात आलेली आहे असं काही राजकीय संघटनांचं म्हणणं आहे. पण एखादी नवीन भाषा शिकली की मराठी भाषा धोक्यात येणार एवढी लाचार तर मुळातच नाहीये माझी मराठी. परराष्ट्रातून आलेली इंग्लिश भाषेचं शिक्षण घेतल्यावर मराठी धोक्यात येत नाही, तर हिंदी शिकल्यावर काय येणार? हिंदी भाषा जी आपल्या देशांच्या अनेक राज्यांमध्ये वापरली जाणारी भाषा आहे. आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर भारताच्या दुसऱ्या राज्यांच्या लोकांसोबत आपल्याला जोडणारी म्हणजे हिंदी. तर हिंदी भाषेचा द्वेष कशाला? आणि महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांनी तर मराठीच बोलली पाहिजे. महाराष्ट्रात जमलेल्या प्रत्येक माणूस मराठीच आहे असं समजून चला. तुमचे आमचे सर्वांचे अनेक गुजराती मारवाडी मित्र आहेतच की. पण बळजबरीने मारहाण करून एखाद्या व्यक्तीला मराठी काय कोणतीही भाषा बोलायला सांगितल्यावर त्या माणसाच्या मनात मराठीसाठी द्वेष आपणच उत्पन्न करत आहोत. आणि मराठी भाषा जोपासण्याचं काम हे आपण स्वतः केलं पाहिजे की दुसऱ्यांना मारून मोकळं झालं पाहिजे? आपल्यापैकी किती लोक आहेत जे मराठीमध्ये शिक्षण प्रिफर करतात, किंवा किती लोक मराठी नाटक पाहायला जातात? एखादी मराठी पुस्तक देखील स्वतः वाचायची असा विचार खूप कमी मराठी लोक करतात. नेहमी म्हटलं जातं मराठी माणूस महाराष्ट्रातच मागे पडतोय. हे ऐकल्यावर या 10 वर्षापूर्वीच्या मराठी चित्रपटातल्या डायलॉगची आठवण येते. महाराज, मराठी माणूस आहे कुठे? हे सर्व करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का दिनकर? अरे मराठी माणसाला कोण थांबवतोय व्यापार करायला, कोण थांबवतोय हॉटेल टाकायला, किंवा कोण थांबवतोय सरकारी नोकरी मिळवायला किंवा UPSC करायला? मुळातच कोणी नाही. आणि ही काय आजची गोष्ट नाहीये, तर पूर्वी देखील आपल्याच माणसांना, घरच्यांना दगा द्यायचा कोणी आपलाच मराठी माणूस काही नवीन करत असेल तर त्याचे पाय ओढायचे काम हे होतच असतं. मग आता मराठी माणसाला मागे तरी कोण ओढतंय हे विचार करायला हवं. आणि मुंबई काही एवढी छोटी नाहीये की कोणी महाराष्ट्रातून बाहेर काढून घेणार. पण हे सगळे मुद्दे तोडून मोडून, जे नाही ते बोलून काही राजकारण करणाऱ्या मंडळींचे घर नक्कीच चालणार. पण 4 लोकांना मारून तुमचे 40 लोकांबरोबरचे संबंधही खराब होणार आणि तुमच्या घरात जादूने काही पैसा किंवा जेवणही नाही येणार. तर या राजकारणात न पडता आपण मराठी लोकांनी एवढ्या वर्षांची महाराष्ट्राची प्रथा, संस्कृती, मान सन्मान जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आधी स्वतः मराठी बोला, मराठी माणसांना सपोर्ट करा आणि मराठी अस्मितेचा अभिमान बाळगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.